खरं तर बागकाम करणं हा मनाला रमवणारा, रिझवणारा, विरंगुळा देणारा छंद आहे. आपल्या बागेतील रोपं आपल्याला पेशन्स शिकवतात, संयम कसा ठेवावा याची शिकवण देतात, आपली सहनशक्ती वाढवतात. म्हणजेच काय तर एखादे बी जर आपण मातीत लावले तर लगेचच त्याचे झाड तयार होत नाही किंवा त्याला फळं फुलंही येत नाहीत. त्यासाठी आपल्याला संयम ठेवणं गरजेचं असतं. रोपाची गरज ओळखून वेळोवेळी त्यांना खतं देणं, जेणेकरून आवश्यक ते पोषक तत्व मातीतून शोषून घेऊन रोपाची योग्य ती वाढ होऊ शकते. आवश्यकतेनुसार पाणी देणं, कीटकनाशकांचा फवारा करणं, वातावरणातील उपद्रवी जीवांपासून त्यांचं रक्षण करण्यासाठी वेळोवेळी त्यांच्यावर कीटकनाशकांचा फवारा मारणं. जेव्हा आपण अशी योग्य ती काळजी आपल्या रोपाची घेतो तेव्हाच आपल्या रोपाची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने होते. म्हणजेच काय तर आपल्या बागेतील रोपं आपल्याला संयम शिकवतात, आपली सहनशक्ती वाढवतात. डिसेंबरला आता सुरुवात झालेली आहे. वातावरणात आपल्याला हळूहळू गारवाही जाणवतोय. आता जेव्हा हा गारवा जाणवू लागतो तेव्हा वातावरणामध्ये ह्युमिडिटी वाढत असते आणि वातावरणात ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे आपल्या बागेतील रोपांना मातीमधून कीड आणि मुंगी यांचाही त्रास होण्याची दाट शक्यता असते. आता आपल्या बागेतील रोपांची काळजी घेण्यासाठी आपल्याला वेळोवेळी दर 8 ते 10 दिवसांनंतर आपल्या बागेतील रोपांवर त्यांचे वातावरणातील उपद्रवी जीवांपासून रक्षण करण्यासाठी, म्हणजे आपल्या बागेतील जी रोपं आहेत यांना मिलीबर्ग, काळे किडे, पांढरे उडणारे किडे, ॲफिड, थीप्स, रेड स्पायडर माइट्स, व्हाईट स्पायडर माइट्स ह्या उपद्रवी जीवांचा त्रास होतो. तर अशा वेळेला आपल्याला वेळोवेळी घरगुती कीटकनाशकांचा फवारा करणं गरजेचं असतं. पण जर आपल्याला दिसलं की आपल्या रोपावर ह्या कीटकांचा हल्ला झालेला आहे, जसं की गुलाबाला येणारी जी नवीन पालवी असते त्यावर थिप्स नावाचा एक उपद्रवी कीटक बसतो, जो इतका सूक्ष्म असतो की सहज आपण आपल्या डोळ्यांनी नुसता तो बघू शकत नाही. सुईच्या टोकावरही तो अगदी बसू शकतो. पण आपल्या गुलाबाला जी नवीन फूट येते, म्हणजे जी नवीन पालवी असते ती पोषक तत्वांनी परिपूर्ण असते, त्याच्यावरच हा उपद्रवी जीव बसतो आणि आपल्या रोपाला त्रास देतो. तर अशा वेळी जर आपण घरगुती कीटकनाशकाचा फवारा केला आणि जर ते आटोक्यात आलं नाही किंवा आपल्या जास्वंदीच्या झाडाला मिलीबग झाला, मिलीबग म्हणजे काय तर पांढऱ्या रंगाचा चिकट थर दिसतो जास्वंदीच्या फांदीला, मिलीबग झाला किंवा रेड स्पायडर माइट्स, व्हाईट स्पायडर माइट्स जे असतात ते आपल्या रोपावर दाट जाळी करतात. आता घरातले जे काळे कोळी असतात ते मात्र आपल्याला पॉलिनेशनसाठी मदत करत असतात, पण रेड स्पायडर माइट्स आणि व्हाईट स्पायडर माइट्स मात्र आपल्या रोपांना त्रास देतात. तर अशा वेळेला जर ही कीड, हे उपद्रवी जीव जर घरगुती कीटकनाशकांनी आटोक्यात आले नाहीत तर आपल्याला केमिकल कीटकनाशकाचा फवारा मारावा लागतो. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की मातीमधून जर बुरशी आली तर आपल्याला इमर्जन्सी ट्रीटमेंट म्हणून साफ पावडर वापरावी लागते. तसंच जर घरगुती कीटकनाशकाचा फवारा मारून जर आपल्या रोपांवर पडलेली कीड आटोक्यात आली नाही तर कॉन्फिडरचा हे केमिकल कीटकनाशक जरी असलं तरी इमर्जन्सी ट्रीटमेंट म्हणून आपल्याला याचा वापर करायचा आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉन्फिडरबद्दल योग्य ती माहिती दिलेली आहे, तरी ज्यांनी अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल आवर्जून बघा, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडरबद्दल योग्य ती माहिती मिळायला मदत होईल. आता हिवाळ्यामध्ये वातावरणामध्ये ह्युमिडिटीचे प्रमाण जास्त असल्याकारणाने आपल्या रोपांना कुंडीतील मातीमधून कीड आणि मुंगी यांचाही त्रास होण्याची दाट शक्यता असते. किंवा आपल्याकडून जर अतिरिक्त पाणी दिलं गेलं तर बुरशी लागण्याचीही शक्यता असल्याकारणाने पाणीही हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला
जपून देणं गरजेचंच असतं. पाण्याचं नियोजनही आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे. कारण पाणी जर जास्त दिलं गेलं तर अतिरिक्त पाणी रोपांच्या मुळांच्या आसपास साचून आपल्या रोपाच्या मुळांना मुळकूससारखा आजार होण्याची शक्यता असते. कारण अतिरिक्त पाणी मुळांच्या आसपास साचल्यावर मुळं स्ट्रेसमध्ये येतात. मुळं स्ट्रेसमध्ये आल्यावर ती हळूहळू कुजायला लागतात. तर हा असतो मुळकूज. आणि ह्यामुळे आपल्याला या हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या रोपांना पाणी देताना खूप काळजी घ्यायची आहे. कारण आता ह्या दिवसामध्ये आपल्या बागेतील रोपांचा महत्त्वाचा शत्रू आहे पाणी. कारण हिवाळ्यामध्ये बाष्पीभवनाची प्रक्रिया जी असते ती अतिशय हळूहळू चाललेली असते. त्यामुळे माती लवकर सुकत नाही आणि पाणी रोपाच्या आसपास साचून राहतं. त्यामुळे वेळोवेळी मातीवरही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मातीची काळजी घेणं गरजेचे असते. जसं आता मातीवर मी तुम्हाला म्हटलं की मल्चिंग करणं गरजेचं असतं. आपण अंड्याच्या टरफलं किंवा कांदा लसणाची सालं यांची आपण मल्चिंग आपल्या रोपावर करू शकतो आणि माती आपण झाकून टाकायची, जेणेकरून थंड हवा कुंडीच्या आतमध्ये अगदी खोलवर रोपांच्या मुळाशी जाणार नाही आणि आपल्या रोपांच्या मुळांचे या थंडीमध्ये रक्षण होईल. कारण थंड वाऱ्याचाही आपल्या मुळांना त्रास होतो. त्यामुळे अशा प्रकारे मल्चिंग करायचं. मला आपल्या एका परिवारातल्या आपल्या एका सदस्यांनी विचारलं की कांदा लसणाच्या सालींचं जर आपण मल्चिंग केलं तर त्या लसणाच्या साली वगैरे उडणार नाहीत का? नाही, आपण काय करायचं की मल्चिंग केल्यावर वरून थोडं पाणी शिंपडायचं, जेणेकरून त्या साली जरा खाली बसतील आणि मल्चिंग आपलं घट्ट बसेल. आता मी केलेलं आहे बघा. मी जेव्हा तुम्हाला मल्चिंगची माहिती दिली तेव्हाच केलेलं हे मल्चिंग आहे. मातीची काळजी घेताना आपल्याला काय करायचं आहे तर अशा प्रकारे मल्चिंग केल्यावर मी मातीमध्ये वर्षातून 3दा लसूण खोचते. आता जेव्हा आपल्याला लसूण खोचायचा असतो तेव्हा तो अशा प्रकारे टपोरा लसूण घ्यायचा, चांगला बघून लसूण घ्यायचा, चांगल्या प्रतीचा. 8 ते 10 इंचाच्या कुंडीमध्ये आपण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या खोचू शकतो. लसूण खोचताना लसणाची ही जी नाकाची बाजू आहे ही खाली आणि ही बाजू वर, अशा प्रकारे आपल्याला लसूण खोचायचं आहे. गुलाबाच्या रोपाच्या कुंडीत शक्यतो खोचू नका. आता ही जी आपली डॉर्मन्सीमध्ये जाणारी जी रोपं आहेत त्यांच्या कुंडीत आपण लसूण अशा प्रकारे खोचू शकतो. आता थंडीच्या दिवसात आपण जेव्हा अशा प्रकारे लसूण खोचतो तर आपल्याला त्यापासून लसणाची पातही मिळू शकते. तसेच 2 ते 2.5 महिन्यामध्ये नवीन लसूणही आपल्याला मिळू शकतो. आता लसूण आपण कुंडीमध्ये का खोसायचा तर लसूण हा बेस्ट ग्रोथ प्रमोटर आहे. आपण कुंडीत लसूण खोचल्याने आपण जेव्हा रोपांना पाणी देतो त्यावेळेला हळूहळू त्याचे विघटन होत राहते आणि त्याचा तीव्र वास आपल्या मातीमध्ये, आपल्या कुंडीतील मातीमध्ये सगळीकडे पसरण्यास मदत होते. आता लसणाच्या उग्र वासामुळे कुंडीमधून त्रास देणारे उपद्रवी जीव जसं मातीमधून येणारी मुंग्या, शंख, गोगलगाई सारखे उपद्रवी जीव लसणाच्या तीव्र वासामुळे मातीमधून आपल्या रोपांना त्रास देत नाहीत. तसेच अशा प्रकारे 4 इंचाचं अंतर ठेवून आपण कुंडीमध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या खोचायच्या. तर अशा प्रकारे लसूण खोचल्यामुळे लसणामधून मिळणाऱ्या सल्फरमुळे आपल्या रोपांना योग्य ती पोषक तत्व मिळण्यास मदत होते आणि रोपांची मुळं आपल्या सुदृढ होतात. कारण लसूण मातीत खोचल्यामुळे मातीचा पोत सुधारतो आणि रोपाची मुळं सुदृढ होतात. आता रोपाची मुळं जेव्हा सुदृढ होतात तेव्हा आपसुकच आपल्या रोपाचीही चांगली वाढ होते.
रोपाची पानं तुम्ही बघू शकता. हे जास्वंदीचं झाड आहे माझ्या. पानं बघा किती छान तजेलदार आणि टवटवीत दिसतात. लसणामध्ये फार मोठ्या प्रमाणात सल्फर असते. आपल्या झाडांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असणारे द्वितीय पोषक तत्वांमध्ये सल्फरचा समावेश होतो. सल्फर मातीमध्ये अमिनो ॲसिड बनवतो. सल्फरमुळे जसे मातीमध्ये अमिनो ॲसिड बनते तसेच आपल्या बागेतील रोपांना विटॅमिन्सही भरपूर प्रमाणात मिळण्यास लसणामुळे मदत होते. लसणामध्ये विटॅमिन बी, विटॅमिन सी, कॅल्शियम, सोडियम, झिंक, मॅग्नेशियम यांसोबतच लसणामुळे आपल्या बागेतील रोपांना प्रथम पोषक तत्वामध्ये येणारे पोटॅशियम, फॉस्फरस व नायट्रोजनही योग्य प्रमाणामध्ये मिळते. तसेच रोपाच्या कुंडीमध्ये अशा प्रकारे लसूण खोचल्यामुळे आपल्या फुलझाडांना जी फुलं येतात त्यांचा जो रंग असतो तो रंग गडद होतो. त्यांना जो एक सुंदर छान सुवास असतो तो तीव्र होतो. तर तुम्हाला कळलंच असेल की लसणाचे किती सारे फायदे आपल्याला मिळतात. त्यामुळे आता हिवाळ्यात मातीची काळजी घेताना आपण अशा प्रकारे आपल्या मातीमध्ये लसूण खोचल्याने एकतर पहिलं म्हणजे आपल्याला 2-2.5 महिन्यात लसणाची पात मिळेल, त्यापासून नवीन लसूण मिळेल, आपल्या मातीचं रक्षण होईल. म्हणजे मातीमधून येणारे शंख, गोगलगाय, पैसा ह्यांसारखे जे उपद्रवी जीव आहेत, कीड, मुंगी यापासून आपल्या मातीचं रक्षण होईल. तसंच रोपांना आवश्यक ती योग्य पोषक तत्व मिळाल्यामुळे रोपांची वाढही चांगली होईल. तर आठवणीने आजच आपल्या कुंडीतल्या मातीमध्ये, रोपांच्या कुंडीतल्या मातीमध्ये अगदी आठवणीने लसूण खोचा, जेणेकरून आता ह्या हिवाळ्यात आपल्या रोपाचे आतमधून, मातीच्या आतमधूनही संरक्षण होऊ शकेल. अपेक्षा करते आज दिलेली माहिती नेहमीप्रमाणेच तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ बघून झाल्यावर छानशी कमेंट करून मला प्रोत्साहन द्या. नेहमीच कौतुकाचे शब्द तुमच्याकडून अपेक्षित नाहीत. तुम्ही माझा परिवार आहात. आपण सगळे आपल्या परिवाराचा एक भाग आहोत. तुमच्या मार्गदर्शनाचीही मला अपेक्षा आहे. कारण माझा परिवार माझ्यावर खूपच प्रेम करतो आणि म्हणूनच परिवारामध्ये नवीन नवीन सदस्यांची संख्याही वाढते. त्यामुळे तुमच्या मार्गदर्शनाचीही मला अपेक्षा आहे. कमेंट करून झाल्यावर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी दिलेले बेल आयकॉन आठवणीने क्लिक करा, जेणेकरून असे माहितीपूर्ण व्हिडिओ जेव्हा आपल्या चॅनलवर उपलब्ध होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळू शकेल. थँक्यू.